हरिओम. रोज आपल्याला 65,000 65,000 थॉट्स येतात जातात. हे एखाद्या नदीकाठी बसून वाहत्या पाण्याकडे बघण्यासारखं आहे. चांगले विचार वाईट विचार येणारच, त्यांना येऊ दे जाऊ दे. डोंट ट्राय टू स्टॉप देम. त्यांना थांबवायचा प्रयत्न करू नका. आणि हे 65,000 विचारांमध्ये 90% विचार हे निगेटिव्ह असतात, जे आपल्या काहीच कामाचे नसतात. आणि 10% सुद्धा आपण 1% विचारावर दिवस काढतो आणि बाकी 9% जे वेस्ट जातात. तर लिहून काढा की तुमच्या डोक्यात काय काय येतं आहे, आणि मग त्याच्या समोर एक तर क्रॉस करा किंवा टिक करा. हे माझ्यासाठी फायदेशीर आहे, हे माझ्यासाठी चुकीचं आहे, आणि पुढे जावा. आपण कॉन्शियस 35,000 ॲक्शन्स घेत असतो. म्हणजे आपण चालतो, आपण ब्रश करतो, त्यासाठी आपल्याला ठरवावं लागत नाही. आपण उठतो, ह्या जे ॲटोमॅटिक होतात त्याला 35,000 मूव्ज असतात कॉन्शियसली, आणि 60,000 65,000 विचार असतात. तर मूव्ज पण जर तुम्ही कॉन्शियसली केल्या तर आयुष्यात मोठा फरक पडेल. कॉन्शियस माइंड जे विचार करते तेच विचार जर सबकॉन्शियस माइंड करत असेल तर ती रिॲलिटी होते. म्हणजे एक समुद्र आहे, मोठा समुद्र आहे, आणि त्याच्या किनाऱ्यावर ज्या लाटा आहेत त्या लाटा 5% हे कॉन्शियस माइंड आहे, आणि 95% समुद्र आहे जो 95% मोठा आहे. जर त्या समुद्रामध्ये विचार चुकीचे असतील तर तुम्ही किती अफर्मेशन केलं, किती पॉझिटिव्ह राहिलात, किती पॉझिटिव्ह बोललात, तरी पण तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जर डाऊट असेल की मी श्रीमंत नाही आहे किंवा माझ्याकडे पैसे नाही आहेत, असं मागचं तुमचा समुद्र म्हणत असेल, आणि समोर तुम्ही विचार करता नाही मी श्रीमंत आहे, मी लिहून काढणार 10 श्रीमंत, तर होणार नाही. अलाइनमेंट झाली पाहिजे. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये जे आहे ते एकच पाहिजे. म्हणजे मला हा माणूस आवडतो, आणि मागे तुमच्या मनामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये ठरलं की नाही हा माणूस माझ्यासाठी योग्य नाही आहे, तर मग ते सबकॉन्शियस माइंड जिंकणार, कॉन्शियस माइंड जिंकणार नाही. त्यामुळे ते कोणत्याही व्यक्तीबद्दल, कोणत्याही वस्तूबद्दल, पैशाबद्दल, हेल्थबद्दल, रिलेशनशिपबद्दल सबकॉन्शियसमध्ये काय काय ठरले, म्हणजे आपण घेऊन बसलो आहे फिक्स, हे बाहेर काढा. आणि ते आणि कॉन्शियस माइंडमध्ये समोर काय घडतं आहे दिवसभरात ते मॅच करा. मागे मनामध्ये काहीतरी भीती आहे आणि समोर आपण बिंदासपणा दाखवतो आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. आधी सबकॉन्शियस माइंडमध्ये काय काय भरून ठेवलं आहे लहानपणापासून ते बाहेर काढायचं असतं, तरच तुमचं कॉन्शियस माइंड म्हणजे समोरचं आयुष्य सुधारणार. तर तुम्ही ध्यान करायला बसता तेव्हा तुमच्या मनात भरपूर विचार येतात, ह्या पाण्यासारखे येतात जातात. तर त्या विचारांना कॅप्चर करा. कोणते विचार आपल्या कामाचे आहेत, कोणते नाही कामाचे आहेत. 65,000 विचारांमध्ये तुम्ही जर 1% जरी विचार पकडले आणि कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडला सेम मिनिंग कळलं त्याचं, तर कोणतंही स्वप्न हे सिद्ध होऊनच राहतं.